Yeah.
आलिया संसारा उठावे गोकरा उदारा चरण जा उदारा पांडुरंगा चरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे देव विधाने तानेव नेता देव विधाने तानेव विधा देता देव विधाने तानेव नेता देव विधाने तानेव विधा तुझ्याची सत्ता काय आहे हे देहाची सत्ता काय आहे ते देहाची सत्ता काय आहे पित्ताचा धनी केला असे प्राणी हे पित्ताचा धनी केला असे प्राणी पित्ताचा धनी केला असे प्राणी पित्ताचा धनी केला असे प्राणी तुकामुळे म्हणून व्यर्थ गेला दोघांमध्ये म्हणून व्यर्थ गेला मनुष्याचे काय आहे मनुष्याचे काय आहे डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार आलिया संसार उठावे गकरा आलिया संसार आलिया संसार आलिया संसार आलिया संसार उठावे गकरा आलिया संसार आलिया संसार आलिया संसार उठावे गकरा आलिया संसार आलिया संसार आलिया संसार आलिया संसार आलिया संसार उठावे गकरा आलिया संसार आलिया संसार शरण दाम धारा पांडुरंगा रे पांडुरंगा शरण दाम धारा शरण दाम धारा पांडुरंगा 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 देह हे काळाचे देह हे काळाचे धन कुबेराचे शरण जाऊ दादा
हे शरण जावो दारा पाणो शरण जावो दारा पांडुरंगा देह हे गाणाचे मनुष्याचे काय मनुष्याचे काय रे काय आहे काय
उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेबविता, तेथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केलासे प्राणी, तुका म्हणे म्हणोनी व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. कलावद्मि जीवो धरार्थावतारं, कलाकाङ्कतेजोदिकामोदिवक्रं, खलानीशबादा पुनोदार्यदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हो हो हो, हो दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रया विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नुमः. श्रीकृष्णाय वयं नुमः. राधा मेरी स्वामिनी, मैं राधा जी को दास, जन्म जन्म दीजियो मोहे वृंदावन को वास. लाली मेरे लाल की जित दे
पवनतनय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती टाळी वाजवायची हे दुःख बंधन मारुती नंदन सुनले मेरी जुबान पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता तिथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे विठाल विठाल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी पंचम वेद निर्माण करणारे नुसते निर्माण करणारे नव्हे तर तळागाळापर्यंत पोहोचवणारे संत मान्य संत देवमान्य संत असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा या जड जीवाला उपदेश करणारा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगावर बोलण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा ते वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. सर्वांना ज्ञात आहे आजचा जो दिवस आहे आजची जी तिथी आहे आज प्रथम पुण्यस्मरण म्हणजेच वर्षश्राद्ध आणि ज्या आजींचं आज वर्षश्राद्ध आहे कैलासवासी गंगा भागीरथी मैनाबाई कारभारी दिघे यांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणजे वर्षश्राद्ध. यांना या इहलोकातून जाऊन वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यांच्या या परिवाराने हा उत्कृष्ट असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांच्या मागे असलेला त्यांचा विठ्ठला 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 विठ्ठला. या परिवाराने सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी खूप खूप असे आभार. खऱ्या अर्थानं ही कीर्तनरूपी सेवा माझ्यापर्यंत पोहोचवणारे आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे बंधुत्वाचं एवढं प्रेम करणारे आमचे अण्णा आमचे रामहरी अण्णा त्यांना या ठिकाणी धन्यवाद. त्यांनी मला ही कीर्तनरूपी सेवा दिली. त्याचबरोबर सर्वांचे या ठिकाणी आभार. माता भगिनी असतील पुरुष वर्ग असेल सर्वांचे या ठिकाणी आभार. की आणि एक विनंती तुम्हाला करते की शांत चित्ताने कमीत कमी 1.5 तास तुम्ही हे कीर्तन ऐकावं. कारण कसं होतं बहुतेकांचा असा गैरसमज आहे खूप ठिकाणी खूप कीर्तनं केली पण असा गैरसमज आहे की वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला आल्यावर माणसं भेटत नाही वर्षभर म्हणून इथं येऊन बडबड करतात. खऱ्या अर्थानं हे वर्षश्राद्धाचं कीर्तन म्हणजे तुमच्या गप्पा गोष्टी करण्याचं स्थान नाही. हे या मृत्यू लोकातून मनुष्य जन्माला आला या नरदेहाचं सार्थक कसं करायचं आणि ज्या निघून गेलेल्या ज्या व्यक्तीच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आयोजित केलेलं जातं
ही विधी केली जाते ती कशासाठी की मागच्यांनी काहीतरी घ्यावं, गेलेल्या व्यक्तीकडून काहीतरी शिकावं का तो मोकळ्या हाती आलेला आहे आणि मोकळ्या हाती जाणार आहे, म्हणून हे कीर्तन असतं. या ठिकाणी बसलाय तर घरच्या गप्पा गोष्टी न करता फक्त आणि फक्त भगवत चिंतन करायचं आहे. आमचे गुरुवर्य खूप छान बोलतात, या ठिकाणी जर या वाणीचा उपयोग जर भजनात बसून आपण केला नाही, या ठिकाणी या वाणीचा उपयोग जर आपण कीर्तनात केला नाही तर यमपुरीच्या यातना त्याला भोगाव्या लागतात. आता प्रत्येक यमपुरीचं वैशिष्ट्य सांगायला एवढा टाइम नाही. कुंभी पार्क नरक असेल, रौरव असेल, जे काही नरक असतील ते भोगावे लागतात आणि ते काय मेल्यावर भोगावे लागत नाही, ते या ठिकाणी याच जन्मात भोगावे लागतात. म्हणजे गुरुवर्य म्हणतात जो कोणी जन्माला येतो, असं लोकांचा गैरसमज झालेला आहे की मी या जन्मात जे कर्म केलं मग ते पुढच्या जन्मात जाऊन फेडू. आता ती कंडिशन राहिलेली नाही, आता ती परंपरा ती बंद झाली. कसं नोटा बंद होतात, एखादा कायदा कधी चालू होतो, कधी बंद होतो, कधी बदलतो, तसा आता कायदा बदलला आहे. भगवंताने आता चेंज केलेला आहे की या जन्माची पाप याच जन्मात याच मृत्यू लोकामध्ये याच नरदेहात राहून भोगायची. त्यामुळे सर्वांना मला कळकळीची विनंती आहे की कमीत कमी 2 तास तुम्ही या ठिकाणी इतरत्र चर्चा न करता भगवत चिंतनाकडे लक्ष द्या. वर्ष श्राद्धाचं कीर्तन का ठेवलंय, या परिवाराने का केलंय, आपल्या माता पित्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. हा 3.5 फूट हाताचा नरदेह या माता पित्याने या मुलांना दिलेला आहे. जग पाहायला लावलंय, सुंदर असं जग पाहता आलं या माता पित्यांमुळे, सुंदर असं विश्व बघता आलं या माता पित्यांमुळे, आपलं नाव लौकिक करता आलं या माता पित्यांमुळे. म्हणून आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा विधी केला जातो. त्याला प्रथम पुण्यस्मरण म्हणतात, त्याला दशक्रिया विधी म्हणतात आणि त्यालाच 13वा म्हणतात. दशक्रिया विधी 3 दिवसात करता येतो, 5 दिवसात करता येतो, 13व्याच्या दिवशीच करता येतो. आणि वर्ष श्राद्ध ही 12 महिने पूर्ण झाली की मग वर्ष श्राद्ध करावं लागतं. शास्त्रामध्ये त्याला प्रमाण देखील आहे. प्रमाणाशिवाय कोणतीही गोष्ट मनुष्याने करूच नाही, शास्त्र सांगेल तेच मानावे. या ठिकाणी हा एवढा सुंदर नियोजन आयोजन केलाय. ते करण्याचं कारण असं आहे की वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवतात, प्रवचन ठेवतात की मनुष्याने गेलेल्या मनुष्याच्या ज्या वाटचाली आहेत त्या सुदृढ व्हाव्यात, सुखरूप व्हाव्यात. वरती जाताना खूप यातना आहे हो, एवढं सोपं नाही. लोकाला वाटतं मला आता मरावं वाटतं, लई ताण झाला, मला खूप दुःख झालं, मरावं लागतं. पण मरणं काही सोपं नाही आणि जगणंही काही सोपं नाही. दोन्ही गोष्टी सोप्या नाही आहेत. तरी सुद्धा जगतानीही चांगलं जगायचं आणि मरतानीही चांगलं मरायचं. मग मेलेल्या माणसाच्या त्या गोष्टीवरून आपण समजून घ्यायचं आहे की गेलेला माणूस सोबत काही घेऊन गेलेला नाही. 1000 वेळेस बघतो आपण स्मशानभूमीमध्ये प्रेत चाललेलं असतं, त्याची हात रिकामी असतात. नेतो का तो सोबत काही नेत नाही. मग तुकोबराय म्हणतात, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदार पांडुरंगा. सारी कामे अवघी खोटी, हाती जाणे मसनवती. सारी कामे अवघी खोटी, हाती जाणे मसनवती. शरीराची होय माती, शरीराची होय माती. जाने मसनवती हो शरीराची होय माती. शरीराची होय माती.
म्हसनात जायचं आहे. प्रत्येकाला स्मशानभूमी ही बघायची. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाला स्मशानभूमी बघावी लागणार आहे. प्रत्येकाच्या देहाची माती होणार आहे. मेल्यानंतर शरीराचं काय होतं हे बघण्यापेक्षा मरण्याच्या अगोदरच चांगली कर्म करा, म्हणजे तुमच्या शरीराचं सार्थकच होणार आहे, तुमच्या नावाचंही सार्थक होणार आहे, आल्यानंतर तुमच्या देहाचं सार्थक होणार आहे, आत्म्याचं सार्थक होणार आहे. बाकीची चिंता करायची गरज नाही. तो वरती गेला आणि मग त्याला यमपुरा लागला तर मग त्याचं देह कुठं गेला आणि आत्मा कुठं गेला या भानगडीत तुम्ही पडूच नका. खऱ्या अर्थानं माणसानं जीवन जगत असताना चांगलं जगावं, म्हणून आपले असे सोहळे होतील, नाहीतर होणार नाही. आता काही काहींच्या डोक्यामध्ये ते तुम्ही किडे पाहिलेत का? किडे पाहिलेत का? किडे कसे वळवळ करतात, तसे काहींचे पुस्तकी किडे असे वळवळ वळवळ करतात. मग ते म्हणतात कशाला वर्ष श्राद्ध घालायचं, मग 3-3 लाख नागबली काय म्हणतात ना ते, नारायण नागबली त्याला घाला मग. बरोबर आहे ना? वळवळ केल्यावर किडे वळवळ करतात ना, पुस्तकी किडे असतात काही, त्यांना वाटतं मीच लय शहाणा. पण काही काही वेळेस अशी गंमत होते. तुकोबा राय खरं बोलता हो. मला कधी कधी विशेष वाटतं या समाजाचं. तुकोबराने एवढं गोड सांगितलंय, आली या संसारा उठा वेग करा शरणचा उदारा पांडुरंगा. त्यांनी आपल्याला उपदेश केला, बाबांनो या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर देहाचं सार्थक करून घ्या, कारण हा देह नाशिवंत आहे. देह कसा आहे? नाशिवंत आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे किंवा येथे मनुष्याचे काय आहे? काय आहे आपलं? एखादा जण वर हात करून सांगा बरं, माझं अमकय माझं तमकय. इथे कोणाचंच काही नाही. तुकोबरा योगा सांगते नाही, अनुभव आले अंगा ते ज्या जगा देत असे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे या मनुष्याचं काही नाही. देणारा तो आहे, नेणाराही तो आहे. देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय? तुम्ही किती पैसेवान असू द्या, तुम्ही किती संपत्तीवान असू द्या, पण देणारा तो आहे आणि क्षणात नेणाराही तो आहे. तुमच्याकडे खूप काही असू द्या, पण देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे सांगा. मग मृत्यू लोकामध्ये आपण याची आपली सत्ता काय आहे? काहीच नाही. आपली सत्ता नाही, आपण भ्रमात आहोत. भ्रमात कसं आहे? असत्य गोष्ट आपल्याला सत्य दिसली की मग माया समजायची. पटते ना? असत्य गोष्ट सत्य दिसायला लागली की मग माया समजायची. आपल्याला वाटतं मी सत्तेवर आहे, पण खरा तो आहे. जगाचा मालक आपल्यावरचा राजा आहे, आपल्यावर तो सत्ता चालवतो. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते. कोण बोला विना हरिविन, कोण बोलवितो हरिविन, कोण बोलवितो हरिविन, कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. कोण बोलवितो हरिविन, कोण बोलवितो हरिविन, कोण बोलवितो हरिविन, हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, एक नारायण. या देहाला चालवणाराच तो आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. त्याने बोलवला तर वेद बोलतो, त्याने चालवला तर सूर्य चालतो, आणि त्याने हलवला तर प्राण हलतो. बरोबर आहे की नाही? त्याने बोलवला तर वेद बोलणार आहे.
सगळं करणारा तो आहे. मग आपली सत्ता या ठिकाणी कुठे आहे? दाखवून द्या मला. निमित्ताचा धनी, निमित्त मात्र हा प्राणी या मृत्यू लोकामध्ये धनी केलाय. फक्त आणि फक्त निमित्त मात्र. हे ज्याला कळलं त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. आपण फक्त निमित्त मात्र आहोत हे ज्या व्यक्तीला कळतं ना ते तुकोबराय होतात. आपण फक्त निमित्त मात्र आहोत हे ज्या व्यक्तीला कळतं ना ते ज्ञानोबराय होतात. आपण फक्त निमित्त मात्र आहोत हे ज्या व्यक्तीला कळतं ना ते फक्त भगवान बाबा होतात. आपण फक्त निमित्त मात्र आहोत हे ज्या व्यक्तीला कळतं ना ते वामन भाऊ राऊत होतात. आपण फक्त निमित्त मात्र आहोत हे ज्या व्यक्तीला कळतं ना ती संत होतात. म्हणून तर तुम्हा आम्हाला सामान्य जीव म्हटलं ना. आणि याही सामान्य जीवामध्ये राहून या देहाचं सार्थक करण्यासाठी मार्ग सांगितलाय. कृतेय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरी कीर्तनात. लोकांना वाटतं मंदिरात गेल्यानंतर भगवान भेटेल. काही काहींचा प्रश्न आहे देव तर भेटणार नाही, या देहाचं सार्थक कसं होणार? कारण लोकांचा असा गैरसमज आहे की देव भेटल्याने देहाचं सार्थक होतं. असं कोण म्हटलं तुम्हाला? अवश्य होतं, पण या देहाने चांगली कर्म केली पाहिजे, या हाताने चांगली कर्म झाली पाहिजे, या हाताने दान झालं पाहिजे, या मुखाने भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. आणि नाहीच तुम्हाला कुठे देव भेटला तर या श्लोकामध्ये भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकात सांगितलंय कृतेय ध्यायतो विष्णू द्वापारे परिचर्यायाम. का? कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगात भगवान परमात्मा पूजेने भक्तीने प्रकट व्हायचे. त्रेतायुगात यज्ञ करायला लागली, द्वापार युगामध्ये पूजा पाठ करायला लागली. पण कलियुग एवढा श्रेष्ठ मानला गेला की त्या कलियुगामध्ये हे जे काही चाललंय, हे जे कीर्तन चाललंय ना, करावे कीर्तन तेने नारायण देईल भेट. या कीर्तनामध्ये हा महोत्सव या ठिकाणी या परिवाराने आयोजित केलेला आहे. या कीर्तनामध्ये कोणत्या क्षणाला भगवान परमात्मा कोणाच्या रूपात येईल हे सांगता येत नाही. का? या कलियुगाला अशी उपमा दिलेली आहे की या कलियुगात भगवंताची भेट लवकर होती, म्हणून हा कलियुग चांगला आहे, सर्वश्रेष्ठ याला मानलं गेलंय.
तुम्ही असं म्हणाल, कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये भगवान परमात्मा स्वतः होते, त्याला तो श्रेष्ठ नाही का? अवश्य तो श्रेष्ठ आहे. त्रेतायुग आलाय, त्याच्यामध्ये भगवान परमात्मा अवताराला आले, तो श्रेष्ठ नाही का? तोही श्रेष्ठ आहे. द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा अवताराला आले, तोही युग श्रेष्ठ आहे. पण सर्वाधिक श्रेष्ठता जी कोणाला दिली आहे ती कलियुगाला दिलेली. का? की त्या कलियुगामध्ये क्षणात कीर्तनामध्ये जो कोणी बसेल, जो कोणी भगवंताचं भक्तीने, ऐकून घ्या, यथा मती तथा शक्ती, अर्थ कळाला तो बघा, भेटणच, पण तुमच्या अंतकरणाचं जे अंतकरण जे मलिन आहे ना ते साफ झालं की मग भगवान परमात्मा भेटेल. म्हणजे तुमचं मन हे स्वच्छ असायला हवं. तुका म्हणे चित्त करार निर्मळ, हे बोनी गोपाळ, हे बोनी गोपाळ आहे तेथे. तुका म्हणे चित्त करार निर्मळ, हे बोनी गोपाळ, हे बोनी गोपाळ आहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तेव्हा तुम्हाला भगवंत भेटेल. पण श्रेष्ठत्व मात्र मला सांगायचं की श्रेष्ठ या कलियुगाला मानलं गेलं आहे. सर्वात उत्कृष्ट या कलियुगाला मानलं गेलंय. का? की या कलियुगामध्ये कीर्तनामध्ये भजनामध्ये भगवान परमात्मा येऊन बसतात. या कलियुगात भगवान परमात्म्याची भेट लवकर होती. अनेक तपश्चर्या करायला लागायच्या पुढे. एवढ्या तपश्चर्या करायचे, एवढे तपश्चर्या करायचे. त्रेतायुगामध्ये तपश्चर्या करू करू जीवन संपलं. द्वापरयुगात तपश्चर्या करू करू जीवन संपलं, पण भगवंत भेटले नाही. पण कलियुगामध्ये क्षणात भगवंत भेटतो, फक्त आणि फक्त कीर्तनात. जप तपानुष्ठान व्यर्थ जप जप गणान वागासया करे, व्रत जमणे मन लगे दैवता धरणे. देवन लगे मनोबारे, आसन मुद्रा ध्यान न लगे वाराणसी मरणे. आसन मुद्रा ध्यान लगे वाराणसी मरणे. केशव माधव वदना होय पातक हरणे. केशव माधव पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. जप तप अनुष्ठान याची काहीही गरज नाही. ती कलियुगामध्ये भगवंत कीर्तनात येतात, कीर्तनात असतात. ज्या ठिकाणी कीर्तन चालू असतं त्या ठिकाणी भगवंताचा वास असतो. म्हणून हा कलियुग श्रेष्ठ आहे. आणि खऱ्या अर्थानं या कलियुगात तुम्ही आम्ही जन्माला आलो. आपल्या जन्माचं सार्थक करण्याकरता हे कीर्तन, प्रवचन, भजन, भगवंताचं नामस्मरण ही साधने ज्याने आपल्या जीवनामध्ये अवतरित केली, ज्याने याचा अवलंब केला, ज्याने आपल्यामध्ये भक्ती आणली, तो नर, तो देह या ठिकाणी श्रेष्ठ मानला जातो. या ठिकाणी त्या नरदेहाचं सार्थक झाल्यासारखं आहे. या ठिकाणी त्या नरदेहाचं सार्थक होत असतं ते भगवंताच्या भक्तीने. दुसरं काही करायची गरज नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य मला सांगायचं आहे एवढं. तात्पर्य याचं एवढं आहे की भगवंत या ठिकाणी आपल्याला जन्माला घालतो त्याचं आपल्यावर कर्ज आहे. आई वडील आपल्याला जन्माला घालतात हे त्यांचं आपल्यावर कर्ज आहे, इथपर्यंत तर ठीक आहे. पण भगवंताशिवाय सूर्य चालत नाही हेही पण मानायला पाहिजे ना आपण. हेही
तितकंच खरं आहे जेवढं आपल्या आई वडिलांचं आपल्यावर कर्ज आहे त्याच्या दुप्पट कर्ज भगवान परमात्म्याचं आहे. आउट हाथ का मानवने अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया वा वा खाया पिया सुख से टाळी वाजवायची आहे महिला आज मंडळ. जमाना खोया सर्वांनी टाळी वाजवायची. खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया नाग जमाना कमल मुख राम त्या प्रत्येक देहाने टाळी वाजवायची. राम भजन को दिया वा वा वा. राम भजन को दिया है राम भजन को दिया राम भजन को दिया राम भजन को दिया टाळी वाजवायची. औट हाथ का मानव देह अल्लाह ने मुझे दिया. या भगवान परमात्म्याने हा 3.5 फूट हाताचा नरदेह आपल्याला दिलाय. त्याचं आपल्यावर कर्ज आहे आणि मग या कर्जाची परतफेड करायची ते म्हणजे कीर्तनात बसून भगवंताचं नामस्मरण करायचं. नाही कीर्तनात बसता आलं कामामध्ये काम काय म्हणा राम राम. पटत असेल तर बघा कामामध्ये काम काय म्हणा राम राम सांगितलंय. अरे बाबांनो तुम्ही जे काही काम करताय तुम्हाला वेळ नाहीये ठीक आहे, तुम्ही व्यस्त आहात ठीक आहे, पण या नरदेहामध्ये काम करत असताना मुखाने भगवंताचं नाम घ्यायचंय. काही अवघड आहे का तोंडाने काम करायचंय तुम्हाला? तुमच्या तिकडे कशाने काम करतात हो? जास्त करून हाताने करतात, पायाने चालतात, तोंडाने. सखूबाई तुझं बरं आहे का? हाय का इथं कोणी? मायव विठ्ठल विठ्ठल. व्यर्थ, फक्त व्यर्थ बडबड असते आपली. हाताने काम तर चालू असतं पण व्यर्थ बडबड असते. बाया निंदणी करत असतात. निंद माहिती का तुम्हाला? निंदणं तुम्हाला नाही कळालं? खानदेशमधले लोक लागते हो त्याला, पटक्यात कळतं त्यांना. पण आपले काही कमी नाही का? पुढचे लगेच कळालं त्यांना. निंदणं आमच्या तिकडं खुरपणं म्हणतात. आमच्या तिकडं खुरपणंच म्हणतात. तुम्ही मी काय वेगळी का? खुरपणंच म्हणतात. पण बाया खुरपीत असताना दुसऱ्याची निंदा करतात म्हणून निंद म्हणतात. नाही कळालं? अवघड आहे. समज ना आता. निंद कशाला म्हणतात? खरं तर तो शब्द खुरपणं आहे, पीक खुरपायचंय. मग त्याला निंदणं हा शब्द का पडला की खऱ्या अर्थाने ज्या कोणी बाया खुरपीत असतात एकामेकीचं कुटाळ करत असतात तर घरमालकिनीला वाव भरलेली असते. तिला कोणचा देव अंगात आलेला असतो काय माहित. बाया वावरात आल्या का बाई अशी 120च्या स्पीडनं पुढं असते. मग मागच्या तिचं कुटाळ करत असतात. मग याला म्हणतात निंदणं. बरोबर आहे ना? आता कळालं? नाही कळालं? जाऊ द्या, सोडून द्या. तुमच्या तो भाग नाही तुमच्या डोक्यात, जाऊ द्या. या ठिकाणी मला सांगायचं एवढंच आहे की या नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर निंदा न करता भगवंताची जरी निंदा केली तरी तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. जनाबाईने भगवंताची निंदा करता करताच भक्ती केली ना, तरी भगवान परमात्मा प्राप्त झाला. निंदा मत करना किसी की, निंदा मत करना किसी की, मत
कबीर जी की सच्ची बात है, कबीर जी की निंदा मत करना किसी की, निंदा मत करना किसी की। मत करना किसी की। कबीरदासजी म्हणतात कोणाची निंदा करू नका रे बाबांनो. निंदा करायची असेल तर भगवान परमात्म्याची करा, कारण आलिया संसारा. तुकोबाराय म्हणतात अरे उठा उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा चुकवेल, पण भक्ती भावानं आपलं मस्तक त्या भगवंताच्या चरणाशी ठेवा. आणि जागे व्हा. जागे व्हा म्हणजे झोपातून उठायला नाही लावलेला. मागचे उठलेत वाटतं, उठले ना, मग उठा. तुकोबाराय म्हणतात देणारा तो आहे, नेणारा तो आहे, सत्ता त्याची आहे, आपलं काहीच नाही. देह हे काळाचं आहे आणि धन कुबेराचं आहे. या ठिकाणी आपलं काही नाही. मग जे आपल्याला कमवायचं आहे त्याकरता उठावं लागेल. आणि तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात अभंगाचं प्रथम चरण. आलिया संसार उठावे गगना, आलिया संसार उठावे गगना, आलिया संसार उठावे गगना, आलिया संसार उठावे शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे. खऱ्या अर्थानं जे आपलं नाही ना त्याला आपलं म्हणण्यात लोकांना फार इंटरेस्ट आला. जे आपलं नाही ते आपलं म्हणण्यात लोकांना फार इंटरेस्ट. का? देह हे काळाचं आहे, धन कुबेराचं आहे. मग आपलं काय आहे? आपण फक्त निमित्त मात्र आलेलो बाबा. या ठिकाणी आपलं दुसरं काही निमित्त नाही, फक्त भगवंताचं भजन, भगवंताची भक्ती. तुम्ही कष्ट करू नका, पैसा कमवू नका, संपत्ती कमवू नका, या मताची मी अजिबात नाही. तुम्ही काय ना आम्ही काय तेच करतोय ना. मी का फुकट उभी का इथं? आमच्या आलो तुम्हाला लय गोड हसू येतं. गालातल्या गालात हसताव. काय महाराज लोकांचं दुःख नाही काय माहित या समाजाला.
देह हे काळाच आहे, धन कुबेराचं आहे. येथं आपलं काही नाही, या ठिकाणी आपलं खरंच काही नाहीये असं मी सांगते. म्हणून नका ऐकू असं तुकोबाराय सांगतात ते बाबांनो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तरीही माणूस या देहाच्या एवढा मागे लागलेला पण लागला तो भगवंताच्या मार्गाने जात नाही. बरं, लोकांना आपण जे सांगतोय ते कळत नाही. काहींना माहीत असतं पण समजून घ्यायचं नसतं, काहींना समजतच नाही, काहींना समजतं आणि समजून पण घेतात. त्यांना संत म्हणतात. सगळं काही समजलंय, समजून घेण्याचा प्रयत्न केलाय म्हणून तर संत झाली आहे. आपल्याला काहीच कळत नाही. सहज एक जण, आम्ही इकडे वृंदावनला चाललो, ट्रेनमध्ये भेटले मला 2 जण दिसले. मला त्यांचं दृश्य मी बघत होते बसल्या बसल्या. 2 जण भेटली, एकमेकाला खूप दिवसानंतर भेटली. माझा 2 जण येडे का शहाणे हे काय मला तोपर्यंत कळालं नाही. बरं, भेटली मित्र खूप दिवसांनी, ठीक आहे बाबा भेटले, चांगलं आहे. येडे बघा बरं किती कसे राहतात. भेटली, एकमेकाला भेटल्यानंतर एक जण म्हणतो तुला एक विचारायचं आहे मला. दुसरा म्हणतो विचार ना. काय विचारायचं आहे? हा म्हणतो तुला एक विचारायचं आहे, मला सांग, माझ्या हातामध्ये ही पिशवी आहे, तू जर सांगितलं या पिशवीमध्ये आंबे आहे हे जर तू सांगितलं तर तुला सगळेचे सगळे मी देऊन टाकेन. तरी तो विचार करतो काय असन बो या पिशवीत. तुम्हाला कपूर माहिती का? कपूर माहिती आहे ना? पाहिलेली का कधी तुम्ही कपूर? काडी लावल्या पटकन पेटते. कापूर ना, हा तेच ते कापूर. काडी लावल्या पटकन पेटते. आता इकडं सगळ्यांची पेटली पण तिकडं पेटानाच. तुम्हाला कळतंय का मी काय सांगते? हेच मला सांगायचंय, मग हेच कळत नाही आपल्याला. हीच गोष्ट आपल्याला कळत नाही म्हणून तो दृष्टांत देते आणि तोच दृष्टांत आपल्याला कळणार. मी तो म्हटला याच्यात आंबे हे जर तू सांगितलं तर सगळीची सगळी तुला देऊन टाकेल. नाही कळालं? बरं ते जाऊ दे. नाही समजलं तुला, तो विचार करतो काय असन बो याच्यात, काय असन, तो विचार करतोय. सगळीची सगळी भेटणार आहे, नेमकं काय असन या पिशवीमध्ये. बरं, तो दुसरा म्हणतो पिशवीवाला जाऊ दे, तुला नाही सांगता येणार नाही याच्यात काय आहे. मग याच्यात 12 आंबे हे जर तू मला सांगितलं तर 12ची 12 तुला देऊन टाक. नाही कळालं? राहू द्या. एक जण भीतीमध्ये खिळा ठोकत होता. खिळा, पण त्याची जी आणी असते ना, काय म्हणतात तिला, टोक असतं ना, त्या टोकावर तो हातुडी मारत होता. त्या टोकावर हातुडी मारत होता. तासापासून त्या टोकावर हातुडी मारत होता, भिंतीवर ठोकत होता, पण तो खिळा काय आतमध्ये जाईना. तुम्हाला कळालं तर पहा, समोरच्यांना काहीच कळणार. आता कीर्तनच आपल्यासाठी तेव्हा काय. त्या टोकावर तो खिळा तासभरापासून मारतोय, तो हातुडी मारतोय. भिंतीत तो खिळा त्याला ठोकायचा आहे. तास झालाय तो ठोकतोय, खिळा काय आतमध्ये जाईना. एक आपल्यासारखा नगरचा आला तिथं, इथलं नाही बरं, तळेगावचा, नगरचा. तो नगरचा नाही कुठे इथं, हा नगरचा आला. तो त्याला सांगतो बाबा काय झालं, तू तासापासून ठोकतोय, मी बघतोय तो खिळा आतमध्ये जाईना. अरे काय झालं काय माहित बाबा, ठोकतोय पण खिळा आतमध्ये जाईना. अरे येड्या, हा खिळा त्या भिंतीचा आहे. अरे तो उलटा आहे, हे कोण सांगेल? हेच आपल्याला कळत नाही. तुकोबारांनी एवढं सांगू थकले पण आपल्याला त्यातलं काहीही कळालं नाही. मग तुकोबाराय उपदेश करायला लागले, बाबांनो या संसारात आलाय ना, मग आली या संसारा, उठा वेग करा. अरे बाबांनो झटापट करा या देहाचं सार्थक करण्यासाठी. या संतांनी या मृत्यू लोकांमधून आपल्या नरदेहाचं सार्थक करून घेतलंय का? देह हे काळाच आहे आणि धन हे कुबेराचं आहे. इथपर्यंत ज्याला कळलं त्याच्या संपूर्ण नरदेहाचं सार्थक झालं. देह हे काळाच आहे. या ठिकाणी मनुष्याने आपलं करून हा देह
देह या ठिकाणी झिजवून टाकलेला आहे. लोकांना वाटतं हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. आपलं काही नाही रे. स्वतःचा नरदेह सुद्धा आपला नाहीये, तर तुम्ही माझं माझं का करताय? जी स्वतःची गणगोत आहे ती सुद्धा आपली नाहीये. तुम्ही माझं माझं काय करताय? नको नको रे मना गुंतू माया जाळी, नको नको रे मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळा आला जबरी, काळा आला जबरी का सावया, काळा आला जबरी, काळा आला जबरी का सावया, काळा आला जबरी, काळा आला जबरी का सावया, काळाची उडी पडेल वारेवा, काळाची उडी पडेल वारेवा, पडेल वारेवा, पडेल वारेवा. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. या ठिकाणी आपल्याला काळ न्यायला येतोय, पण आई वाचवू शकत नाही, बाप वाचवू शकत नाही, भाऊ वाचवू शकत नाही, बहीण वाचवू शकत नाही. बघा, एका दृष्टांतावरून पटवून देते. एका खूप श्रीमंताचा घराणं, त्या घराण्याचं लग्न नगरमध्ये जमलं. त्या घराण्याचा मुलगा, मुलाचं लग्न नगरच्या एका मुलीशी जमलं. जवळच घेते ना आपलं, म्हणजे तुम्हाला समजेल. त्या मुलीशी लग्न जमलं. हळदीच्या दिवशी सगळे गेले, पण त्या मुलाच्या जे भाचे होते, म्हणजे त्या मुलाचा जो बाप होता त्याची नातोंड होती. त्या नातोंडांना एक कुत्रं आवडत होतं, खूप छान कुत्रं, खूप जीव त्या कुत्र्यामध्ये. आणि खऱ्या अर्थानं माणसाची व्यथा जर कोणी कळून घेत असेल तो प्राणी आहे. प्राण्यांना माणसाची व्यथा लवकर कळते, पण माणसांना कळत नाही. माणसाचं दुःख समजणारे प्राणी आहे, पण माणसं नाही. तो भाग वेगळा आहे. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की एवढा जीव त्या कुत्र्यामध्ये, त्या मुलांचा आणि त्या कुत्र्याचा त्या मुलांमध्ये, खूप जीव, खूप प्रेम. त्या कुत्र्यालाही घेऊन गेले. सगळा स्वागत जसं या मुलांचं झालं, या परिवाराचं झालं, तसं त्या कुत्र्याचंही स्वागत झालं. त्याला बसायला पाट, त्याला जेवण, पंचपक्वान्नाचं जेवण, त्या कुत्र्याला गण, तिळा, सगळं काही, शॉल, टोपी, सगळं सगळं एवढा यथाविधी त्यांनी स्वागत केलं. त्या कुत्र्याचं, त्या परिवाराचं, सगळ्यांचं स्वागत केलं. त्याचबरोबर त्या कुत्र्याचंही स्वागत केलं. त्या कुत्र्याला वाटलं, वा काय परिवार आहे, या परिवाराबरोबर माझ्यासारख्या प्राण्याचंही स्वागत केलंय, माझ्यासारख्या कुत्र्याचं देखील स्वागत केलंय. खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे, या कुटुंबामध्ये राहतो. कुत्र्याला आनंद वाटला. पण त्या ठिकाणी झालं असं सगळा विधी वगैरे आटोपला. आणि आटोपल्यानंतर कुत्र्याला वाटलं आपल्या भाऊबंदकीला भेटून यावं. आता याची भाऊबंदकी तुम्ही आम्ही का नाही ना, त्याची भाऊबंदकी होती. झाले गोळा, भाऊबंदकी गोळा झाली. हा भावांना भेटायला गेला, भाऊबंदांना भेटायला गेला. आणि भाऊबंदांना भेटायला गेल्यानंतर भाऊबंदांनी खऱ्या अर्थानं सांगू नये, पण ती काळाची गरज वाटते मला. भाऊबंद भेटली त्याला. इकडे निघण्याचा प्रोग्राम झाला. आता निघायचं, लग्न आटोपलंय, निघायचं, पण कुत्रं शोधताय. आता हा गेलेला भाऊकीकडे भेटायला, कुत्रं शोधताय. मुलं म्हणतात, बाबा कुत्रं नाही, आपलं कुत्रं कुठं गेलं, शोधले सगळीकडे, शोध झाली. पण आता वेळ झालाय म्हणून नवरी निघाली, नवरदेव निघाले, सगळं वराड निघाला. आणि नवरीच्या बापाने सांगितलं, तुमचं कुत्रं भेटलं की आम्ही पोच करू, पाहुण्यासारखं त्याला तुमच्या घरी पोच करू. आलं की लगेच कुठे जाणार आहे, इथेच असेल, कुठे खेळत असेल, कुठं हिंडत असेल, ठीक आहे बाबा. हे घरी गेले, पण नातोंडांचा जास्त जीव त्या कुत्र्यामध्ये. त्या कुत्र्यामध्ये एवढा जीव त्या नातांचा.
रडू लागले. 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, पण कुत्रं यायला तयार नाही. कोणाचा फोन येईना की कुत्रं आलंय मग पोच करतो, काही नाही. 12 वाजल्याच्या सुमारास ते कुत्रं रक्तबंबाळ होत मालकाच्या दाराशी पडलं आणि दाराशी पडल्यानंतर मालकाकडे बघतंय. मालकाकडे बघताना तो अंतःकरणामध्ये विचार करतोय, मालक, आयुष्यभर तुम्ही मला प्रेम दिलंय, लहानचं मोठं केलंय, तुमच्या परिवाराचा मला एक हिस्सा बनवलाय, एवढं प्रेम या परिवाराने माझ्यावर केलं, मालक तुम्ही माझ्यावर केलं, पण अंतकाळीच्या वेळेस दुर्बुद्धी झाली आणि माझ्या भावकीकडे गेलो. माझ्या भावकीकडे गेलो आणि आता ही माझी व्यथा. केले 1000 वादे अन पक्षपात केला, केले 1000 वादे अन पक्षपात केला, माझ्याच माणसाने माझाच घात केला, माझ्याच माणसाने माझाच घात केला, केले 1000 वादे अन पक्षपात केला, केले 1000 वादे अन पक्षपात केला, माझ्याच माणसाने माझाच घात केला, माझ्याच माणसाने माझाच घात केला. ते कुत्र अंतःकरणामध्ये म्हणताय. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की त्या मालकाच्या दाराशी आपला देह ठेवणारा ते कुत्र्याची व्यथा सांगायची मला की तुम्हाला जायचं असेल भावकीकडं न जाता संतांच्या संगतीत जा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, बनेगी तेरी किस्मत खुलेगी, बिगड़ी बनेगी तेरी किस्मत खुलेगी, संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत जायला लावले का? त्या कुत्र्याचा दृष्टांत मला या करता द्यायचा होता की या मृत्यू लोकामध्ये आपला कोणी नाहीये, तो मालक जो आहे ना ती संत आहेत आणि ते कुत्र आहे ना ते तुम्ही आम्ही आहे. का तुम्ही म्हणता आम्हाला कुत्र म्हटलंय, दृष्टांत सांगितलाय, लक्ष देऊन ऐका की कुत्र्याच्या ठिकाणी आपण आहोत आणि मालकाच्या ठिकाणी संत आहेत. संतांच्या संगतीत जा बाबांनो, टोपी भेटेल, टिळा भेटेल, पंचपक्वान्न भेटेल. भावकीच्या मागं जर लागला, आपलं म्हणत आपला स्वार्थ जर साधत राहिलात तर कुत्र्यासारखे हाल आपले होतील. नाही रे नाही कुणाचे कोणी, वा वा, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे
बहीण कुणाची आहे, भाऊ कुणाचा आहे, कोण कुणाचे सखे सोयरे. या ठिकाणी कुणी कुणाचं नाहीये. उदाहरण घ्यायचं असेल तर भागवतामध्ये महात्म्य सांगितलंय आणि त्या महात्म्यामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची गोष्ट सांगितलेली आहे. का की त्याने पुत्र नाही पुत्र नाही पुत्र नाही म्हणून एका संताच्या चरणाशी लोटांगण घातला, रडू लागला, पुत्र प्राप्ती नाही. इकून तिकून पुत्र प्राप्ती झाली. झाल्यानंतर त्याचं रडगाणं असं आहे की पुत्र आहे म्हणून दुःख आहे. का की पुत्र असा कुपुत्र निघाला की त्याला अत्यंत दुःख झालं. धुंदुकारी आहे, सर्वांना माहित आहे. धुंदुकारी नावाचा मुलगा त्या आत्मदेव ब्राह्मणाला झाला आणि त्यामुळे त्याला एवढं दुःख झालं. पहिला रडत होता पुत्र नाही, आता रडतोय आहे. का असून काही फायदा नाही, एवढं दुःख त्याच्यामुळे भोगावं लागतंय. मारतोय, अपशब्द बोलतोय, बायकोला मारतोय, आईला मारतोय, सगळ्यांना मारतोय. तो एवढा त्रास देणारा पुत्र म्हणून रडू राहिला. आणि रडत असताना गोकर्ण, त्या धुंदुकारीचा भाऊ गोकर्ण, त्या गोकर्णाने समजावलं, बाबा असारा खलु संसारो दुःख रूपी विमोहका सूत कस्य धनम कस्य स्नेहवांजोलते निशम. काय सांगितलं? असारा खलु संसारो, हा संसार सगळा खोटा आहे, खरा नाहीये. या संसारामध्ये कोणी कुणाचं नाहीये. सूत कस्य, कोणाचा मुलगा, धनम कस्य, धन कोणाचं आहे, आपलं काही नाही. देव हे काळाचे, धन कुबेराचे सांगितलंय. त्या आत्मदेवाला उपदेश केला गोकर्णाने की सूत कस्य धनम कस्य स्नेहवांजोलते निशम. हा सगळा मायेचा बाजार आहे बाबा. जर तुम्हाला या देहाचं सार्थक करायचं असेल, या दुःखाचं निवारण करायचं असेल तर जंगलात जा, वनात जा आणि भगवान परमात्म्यावर प्रेम कर. प्रेम केल्याने काय होतं की प्रेम भगवंतावर केला की भगवंत आपल्यावर प्रेम करत असतो आणि एवढा प्रेम करतो की प्रेमाची परिभाषा खऱ्या अर्थानं समजून घ्यायची असेल तर वृंदावनात जायचं आणि त्या गोपिकांचं मनोगत आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे सगाई. एवढा प्रेम त्या गोपिकांनी भगवान श्रीकृष्णावर केलाय. जायते ते धिकम जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शाश्वतात्रहि दयते दृश्यता दीक्षुतावका स्वयि धृता सवा स्वां विचिन्वते शारदोदाशये सा
वर्षा सुरथनाथ ते अशुल्क दासिका वरदनी घ्नतो नेह किं वदा. हे गोपी गीत ज्या गोपींना शाळा माहित नाहीये, ज्या गोपींना गुरुकुल माहित नाहीये, पण या गोपी गीताचा अर्थ मोठ्या मोठ्या वेदकारांना लावता आला नाही, व्यास महर्षींना लावता आला नाही, मोठ्या मोठ्या संतांना लावता आला नाही. ते गोपी गीत या गोपींनी लिहिलं फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच. भगवंतावर एवढं प्रेम केलंय, न शाळेत जाता गोपी गीतासारखा वेद लिहिला म्हटलं तरी काही हरकत नाही. एवढं प्रेम भगवंतावर केलं. एवढं नाही जमत ना रे बाबांनो, कमीत कमी हा भवसागर तरुण जाण्याकरता त्या भगवंताची भक्ती करा रे. संसार तर हा खोटा आहे, संसार हा दुःखामुळे, या दुःखामुळे संसारामध्ये तुमचं आणि माझं या ठिकाणी कोणी नाहीये. या संसारामध्ये कितीही तुम्ही आमचं म्हटलं, धन माझं म्हटलं, त्या रावणाकडे अफाट संपत्ती आहे, त्याला एक ना एक दिवस सोडून जावं लागलं. त्याने सटवीला प्रश्न विचारला, बाई माझं मरण कधी आहे? सटवी म्हणते फक्त मी लिहिते, मला सांगता येत नाही. मग आता काय करायचं? तू ब्रह्मदेवाकडे जा. ब्रह्मदेवाने हाताला धरलं, तसा नरकपुरीला नेला. नरकपुरीमध्ये आता हा राजा होता लंकेचा, याने लात मारली दरवाजाला. लात मारल्यानंतर आतमध्ये एका व्यक्तीला शिक्षा चालू होती. शिक्षा चालू असताना 2 सळ्या त्याच्या डोळ्यात घालायच्या होत्या. अशा सजा भेटतात नरकामध्ये पाप केलं की. आणि त्या सळया, लालबुंद झालेल्या सळया त्या मनुष्याच्या, त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये घुसल्यात. त्याला सजा चालू होती, त्या घुसल्या का? यांनी लात मारली दरवाजाला. त्याने आतमधून आवाज दिला, काय रे भाऊ, कमून लात मारली तू? मग त्यांनी बघितलं, दृश्य बघितलं. बापरे बापरे, एवढं सहन करावं लागतं मेल्यानंतर, एवढं सगळं सहन करावं लागणार आहे मला मेल्यानंतर. हा आतमधून म्हणतो. याने विचारलं, बाबा ही सुटका कधी होणार तुझी? तुम्हाला माहिती आहे का महाराज, कोण तो लंकेचा रावण आहे म्हणे, तो या ठिकाणी माझ्या जागेवर आला का मग माझी इथून सुटका होणार आहे. हा बाबा घाबरला, तसा घरी गेला. त्याला मरणाची भीती वाटली, म्हणून तर त्याने सटवीला विचारलं ना माझं मरण कधी आहे. म्हणून तर ब्रह्मदेवाने त्याच्या हाताला धरून नरकपुरी दाखवली. एवढी भीती त्या रावणाला वाटली. काय कमी होतं का त्याच्याकडे? आपल्याकडं मोजून 4 गुंठे, पण आपला रुबाब साधा नाही. ते म्हणतात ना, चहापेक्षा किटली गरम, असं आहे ते. असं आहे का? बरोबर आहे का? लागलं का नाही? लागलं ना, लागलंच पाहिजे. आपल्याकडे काहीच नाहीये, पण नुसतं आपला आपण करतोय. काय आहे आपल्याकडे? रावणासारखी संपत्ती आहे का? रावणासारखी भक्ती आहे का? तुकोबरायांसारखी भक्ती आहे का? काहीच नाही आपल्याकडे. मग हे तर या ठिकाणी आल्यानंतर कमवायचं आहे की देणाराही तो आहे, नेणाराही तो आहे. देता देवविता, नेता नेविता, तेथे याची सत्ता काय आहे? खाली बसलेल्यांपैकी मला सांगा, चालवणारा तो आहे, बोलवणारा तो आहे, देणारा तो आहे, नेणारा तो आहे. मग आपलं काय? आता इथं मी बोलते, हा तो बोलवतो म्हणून मी बोलते. मी चालते, तो चालवतो म्हणून मी चालते. तुम्ही बसलायत, ऐकतायत. घरी गेल्यानंतर काय होईन सांगता येत नाही. हाय 5 तारखेपर्यंत मी असतं तर सांगा. विठ्ठल विठ्ठल. समजने वाले को इशारा काफी होता है, पण नाही समजलं तेच ठीक आहे. नाही तर तुम्ही परत बोलवायचे नाही, मला पटकन कळतं. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तुकोबारांनी आपल्याला उपदेश केला, बाबांनो, आली या संसारा उठा वेग कर, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचं आहे, धन कुबेराचं आहे, तेथं आपलं काही नाही. देणारा तो आहे, नेणारा तो आहे. म्हणून या ठिकाणी आपली सत्ता काही नाहीये. म्हणून तर भगवंताची सेवा करायची ना, आपल्याला सत्ता प्राप्त करायची का? वैकुंठामध्ये आपण गेलो पाहिजे, आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. पण मोक्ष मिळण्या अगोदर या समाजामध्ये राहून चांगली कामं करा,
तेव्हा आपलं वर्ष श्राद्ध होईल. परत कोणत्या आईवडिलांना म्हणायला नको मुलांवर चांगले संस्कार करा. परत कोणत्या आईवडिलांना म्हणायला नको मी तुझ्यासाठी पाटे ना सगळं काही केलंय. अंतकळीच्या वेळेत तुम्हाला पाणी नाही पाजलं आणि मी मेल्यानंतर माझं वर्ष श्राद्ध नाही घातलं. परत कुणी म्हणायला नको. म्हणून संस्कार चांगले हवेत आणि या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर माझं माझं करत बसणं करू नका असं म्हणत नाही मी. अवश्य करा पण थोडासा वेळ त्या भगवंताकरता द्या बाबांनो, की देणाराही तो आहे, नेणाराही तो आहे. आपलं या ठिकाणी आपली सत्ताही नाही, आपलं काहीच नाही. म्हणून आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत ना. एक छोटासा प्रयत्न भगवंताच्या भक्तीकडे करूया. सर्वांनी वरती हात करायचे आणि टाळ्या अजिबात वाजवायच्या नाहीये. वरती हात करायचे आणि भजन म्हणायचे. अहो टाळ्या पण वाजवायच्या ना करा आणि वरती हात. माय व तुम्हाला कळत नाही का काय? अहो आपल्या गावाला लोक किती लांब. मी खानदेशामध्ये गेले तर माझ्या तळेगावचं वर्णन मी तिथे ऐकलंय. खानदेशामध्ये गेले तर माझ्या सप्त्याचं वर्णन तिथे ऐकलंय. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला रामगिरी महाराजांचा सप्ताह झालेला होता इथं गंगागिरी महाराजांचा. अजून लोक मला म्हणतात तू तळेगावची आहे. दिघे तळेगाव ज्या ठिकाणी मोठा उत्साह झाला होता, कार्यक्रम झालेला होता, अजून विचारतात मला थकले कशी भक्ती करायची हो. हेच परीक्षा बघत होते आणि देव अशीच परीक्षा घेतो. विठोबा देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता निवविता, तेथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. या ठिकाणी आपलं काहीच नाही. हा संसार दुःखमूळ आहे हे आपल्याला आत्मदेवाच्या चरित्रावरून कळाले असेल. या ठिकाणी आपलं कितीही म्हणा आपलं काही ना. धन आपलं आहे ना, देह आपला आहे. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आपल्याला निमित्त मात्र केलेलं आहे. त्या निमित्त मात्र केलेल्या या नरदेहाचं सार्थक आपण या मृत्यू लोकामध्ये राहून भगवंताची भक्ती करण्यामध्ये व्यथित करायचं आहे. भगवंताची पूजा करण्यामध्ये व्यथित करायचं नाही. काही करता आलं तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे काते. हेही नाही जमलं मन मना मोवत भक्तो मध्याजी माम नमस्करू, मामे वैश्यस्य युक्ते व मतमाणम मतपरायणा. तुला तुझं मन माझ्याकडं लावता आलं तर बघ. नाही लावता येत, नाही जमणार. मन सोपं आहे का? मन एवढं चंचल आहे की त्याचा वेग आपल्याला मोजता येणार नाही. एवढं चंचल आहे. नाही जमलं तुझं मन माझ्याकडे लावायला, ठीक आहे, माझं मन तुझ्या अंतकरणामध्ये घे. हेही नाही जमत. एक काम कर बाबा, पूजा पाठ कर. वेळच कुठे हो. नाही वेळ नको करू. कमीत कमी मला बघून नमस्कार तरी कर. कमीत कमी मला बघून नमस्कार कर, म्हणजे तुझी रोजची पूजा होऊन जाईल. आपलं मन एवढं चंचल की भगवंताच्या ठिकाणी लागत नाही. आपल्या अंतकरणामध्ये भगवंत लवकर येत नाही. म्हणून फक्त नमस्कार करायला सांगितलंय. नुसता नमस्कार केला तरी भगवंताची प्राप्ती होते. तरी भगवंत आपल्या जवळ आपल्या संकटांना सामोरं जात असतो, आपल्या संकटाचं निवारण करत असतो. एका व्यक्तीला थोडक्यात जाता जाता सांगून जाते. एका व्यक्तीला नित्यनेम सांगितलंय का साधू महाराजांनी तुला फार दुःख आहे म्हणे जीवनामध्ये. तो अस्वस्थ होता. गेला साधू महाराजांकडे काहीतरी सांगावा. पूजा कर, नाही जमणार. भगवंताची भक्ती कर, टाइम कुठं आहे भजन म्हणायला. कीर्तनाला तर बिलकुल टाइम नाही. 2 तास असे तसे बसतोय आळ्या पिळ्या देऊन, कसं काय जमणार आहे. त्याच्यातही घराला कुलूप लावलं का नाही ते आठवतंय. जमू शकत नाही रे बाबा आपल्याला. मग तुझं मन भगवंत नाही ते पण नाही जाणं. मग आता एक काम कर, जीवनामध्ये नित्यनेम ठेव. नित्यनेमे नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लवत याजवळ. बरोबर आहे ना. लक्ष्मीपती तुझ्या जवळ राहील का, तुझ्या जीवनामध्ये नित्यनेम झाला पाहिजे. मग आता काय नित्यनेम करू. गण लाव, तिलक लाव, टिळा लाव, डोक्याला गोपीचंदन लाव. गोपीचंदन भगवंताला फार आवडतं रे. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाल. देवा तुळशीची माळ एक वेळेस घालेल, पण टिळा रोज लावायचा, तो उघडवायचा, ते चंदन घासायचा, कोणाला वेळ आहे. मग एक काम कर बाबा, त्या टिळ्याचा एवढा महत्व आहे, तू एक काम कर, कोणाचाही टिळा बघ,
तुझ्या घरासमोर कोणी साधू महाराज राहत असले, कोणी भाविक राहत असलं, तो रोज टिळा लावत असेल, त्याचा टिळा बघत जा. नाही जमत तुला जे करायचं ते कर बाबा, पण जीवनामध्ये नित्यनेम कर. आता संतांचं ऐकावं लागतं, थोडी किंवा ना गोष्ट संतांची ऐकावं लागते. याने ऐकलं बाबा ठीक आहे, संतांनी सांगितलंय मी अस्वस्थ राहतो, मला काहीतरी केलं पाहिजे, उपाय पाहिजे मला. मग आता याच्यावर उपाय काय? घरासमोर एक कुंभार राहत होता आणि तो कुंभार रोज देवपूजा करायचा, तिलक लावायचा आणि तिलक लावायचा, मस्त त्याची पूजा चालायची. आणि रोज सकाळी सकाळी 7च्या सुमारास तो बाहेर बसलेला असायचा. यांनी त्याच्याकडे 2-3 दिवस पाहिला, हा कंटिन्यू 7 वाजता बाहेर असतो आणि 7 वाजता मला ड्युटीवर जायचं असतं. मग नित्यनेम आता काय करायचा की त्या कुंभाराचा टिळा बघायचा. वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, हा त्याचा नित्यनेम चालू. त्याला सवय झाली आता तो कुंभाराचा टिळा बघायची. एक दिवस 3 वर्षांनी असा आला, कुंभार सकाळी 7 वाजता माती आणायला शेतात गेला. आता याला ड्युटीवर जायचं, 7 वाजले, याचा नित्यनेम. अस्वस्थ झाला, कुंभार तर इथे दिसत नाही, टिळा मला दिसल्याशिवाय माझं काय मन लागणार नाही. अस्वस्थ झाला. मग आता काय करायचं? कुंभाराला विचारलं, मालकिनीला विचारलं, कुठं गेले कुंभार दादा? माती आणायला गेले शेतात. मातीकडे गेला, माती कुंभाराकडे गेला आणि कुंभाराकडे जात असताना कुंभार माती खोदत होता, खड्डा करून ती माती आणत होता किंवा काय करत असेल माती काढण्यासाठी. ती माती काढत असताना त्या मातीमध्ये त्याला 2 हंडे सापडले. हंडे कळतात का? 2 हंडे सापडले, सोन्याने भरलेले. आता हा तिथे एकटाच कुंभार. त्याला हंडे सापडल्यानंतर या टिळावाल्याने पाहिला, तर याला रोजची सवय. या बाबाने बघितला टिळा आणि कुंभाराने बघितलं बाबाला. आता याने जर गावात जाऊन सांगितलं, हा काय म्हणायचा, बघितला, पण काय बघितला? टिळा बघितला, तिलक बघितला, हा तिलक बघितला म्हणायचा. कुंभाराला वाटले ना 2 हंडे, भाऊ एक तू ठेव आणि एक मी, एवढा मोठा लाभ होतोय. विठाल विठाल नुसता टिळा बघितल्याने, तिलक बघितल्याने एवढा मोठा जर हंड्याचा लाभ होत असेल, तर तुम्ही आम्ही तिलकही नका लावू, कमीत कमी भगवंताला नमस्कार करा, हेच खूप झालं. आणि या परिवाराने या ठिकाणी कीर्तन आयोजित केलंय. कशासाठी? की गेलेल्या व्यक्तीवरून तुम्ही कळायचंय की आपलंही एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे, एक दिवस प्रत्येकाला जायचंय. मग जात असताना भगवंताची भक्ती करून जा बाबांनो. सोबत काही नेता येत नाही, कुणीतरी आपलं वर्ष श्राद्ध असं घालावा. म्हणून या 4 मुलांवर ज्या आईने संस्कार केलेत ना, तसे संस्कार तुमच्या आमच्या आई वडिलांनी तुम्ही तुमच्या मुलांवर करायचे, तेव्हा कुठेतरी असे सोहळे होतील, नाही तर होणार नाही. आता ते तुम्ही विचार करा, घरी गेल्यावर काय होईल काय नाही, मी काय सांगू शकत नाही. कलियुग आलेला आहे, सगळ्यांनी कलियुगाला बदनाम करून टाकलेला आहे. तो भाग वेगळा आहे, तेही तर आपण नंतर सांगू कधीतरी. पण सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले तर पुढं आपले असे सोहळे होतील, हे मात्र निश्चित आहे. म्हणून या आजीने आतोनात कष्ट करून या परिवाराला सांभाळलं, या परिवाराचं संगोपन केलं. 4 मुलं आहेत, 3 मुली आहे. आणि खऱ्या अर्थानं भाग्याची गोष्ट अशी आहे, आनंद या गोष्टीचा वाटतो की या परिवारातला या आजींचा एक नातू आर्मीमध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये आहे, सैनिकाच्या पोस्टवर आहे, बॉर्डरवर तो संरक्षण करतोय आपलं. ते तिथं संरक्षण करतोय म्हणून आपण या ठिकाणी जिवंत आहोत. ते लढतातही देशासाठी, मरतातही देशासाठी, हे सर्वांना माहीत आहे. या ठिकाणी आमचे बसलेले मेजर भाऊही आहे, त्यांनी अनेक वर्ष या देशाची सेवा केली. खऱ्या अर्थानं या जवानांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आणि माझ्या दृष्टीने मी दिवसभर जरी जवानांचं कौतुक करत राहिले ना, तरी माझ्या तोंडून काही ते सुटायचं नाही. कारण माझं खऱ्या अर्थानं देशापेक्षाही जास्त जवानांना मी मानते, कारण त्यांच्यामुळे हा देश टिकून आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांना देव मानण्यातही मी मागे पुढे बघणार नाही. माझ्या दृष्टीने माझ्या या कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं मी त्यांना देव मानते आणि मानणार आहे, कारण माझं तेवढा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि त्यांनी आपल्यावर जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए, चमन के लिए, मेरी जान जाए वतन
तरह मिलो, भरत राम की तरह मिलो, तिरंगा उड़ाना वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, वतन के लिए। आणि खऱ्या अर्थाने या बापाने या आईने हा मुलगा आपला देशासाठी दिलेला आहे. खऱ्या अर्थानं मला या परिवाराचा अभिमान वाटतो की कोणी कोणाचा मुलगा अशा मरणाच्या दारात सोडून येत नाही, तरीसुद्धा त्या मुलाचाही अभिमान आहे, त्या कुटुंबाचाही अभिमान आहे. आणि खऱ्या अर्थानं मी प्रत्येक कीर्तनात सांगत असते, ज्या गावामध्ये ज्या कुटुंबातला मुलगा सीमेवर असेल ना, त्या कुटुंबाचा करावा तेवढा सन्मान कमी आहे. कारण कुणी कोणासाठी मरत नाही, कुणी कोणासाठी जगत नाही. आणि खऱ्या अर्थानं ते देशासाठी मरतात, देशासाठी लढतात आणि देशासाठीही जगतात. एवढं प्रेम ते देशावर करतात. म्हणून प्रथमतः त्या सैनिकांना आजी माझी असो, आजही तो मुलगा या ठिकाणी नाही आहे, तर दादा या ठिकाणी नाही, आपलं कर्तव्य पार पाडण्याकरता तो त्याच्या कामाला निघून गेलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं मला सांगावंसं का वाटलं की कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की एका आईने एका बापाने आपल्या काळजाचा तुकडा त्या देशासाठी अर्पण केलेला आहे. म्हणून या परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद. आणि एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. सर्व पूर्ण परिवाराला असेल, मुली असतील, सगळं. आणि खऱ्या अर्थानं आई गेली की मुलीचं छत्र हरवत असतं, मुलीची माया हरवत असते. मुलाची काय आणि मुलीची काय, सगळ्यांचीच माया हरवत असते. आई हा घराचा कळस आहे, आई घराचं मांगल्य आहे. सर्वांना माहीत आहे, जास्त काही सांगायची गरज नाही, तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. पण एक गोष्ट सांगते, नारद महर्षींना आपली आई जाण्याचं दुःख झालं, तिथे तुम्ही आम्ही काय आहोत? नारद महर्षींना आपल्या आईच्या जाण्याचं दुःख झालं, तिथे तुम्ही आम्ही काही नाही हो. त्यांनी आपली व्यथा व्यासजींजवळ व्यक्त करावी, एवढं दुःख त्या नारद महर्षींना आई गेल्यानंतर झालं. तुम्ही आम्ही तर सामान्य मनुष्य आहोत. म्हणून आई गेल्याचं दुःख हे ज्याची आई जाते त्याला कळतं. या ठिकाणी आजींना भावपूर्ण आदरांजली वाहते, भावपूर्ण आदरांजली वाहते आणि भगवंताच्या राधाराणीच्या चरणी प्रार्थना करते की आजींना त्यांच्या चरणाशी जागा मिळो, खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होवो. आणि या परिवाराकडून असे दान धर्म, अशीच कर्म, अशीच कार्यक्रम अनेकदा होत राहो, चांगली कर्म होत राहो. यांनी आपल्या परमार्थाची असेल, सामाजिक कार्याची असेल, अशी वाटचाल सुरू ठेवावी. आणि तुम्ही या ठिकाणी या परिवाराच्या विनंती सिस्टीमवाले हेच लागतील, दुसरं कोणी लागणार नाही. म्हणून आमचे भाऊ एवढे छान सिस्टीम ऑपरेट करतात, एवढी गोड अशी सिस्टीम आहे, त्यांचे या ठिकाणी आभार, खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आमचे दादा असतील, तेही शूटिंग करतात, त्यांचे या ठिकाणी आभार. त्याचबरोबर अतिशय गोड ज्यांचं मृदंग वादन आहे की या परिवाराची इतकी निष्ठा ज्यांच्यावर आहे की सांगितलं आहे. मी दुसरा पखवाजा बुक केलेला होता, दुसरा पखवाजा. आता म्हटलं अभिदादांची तारीख खाली नसेल, मी काही विचारलं नाही, पण म्हटलं सांगू बा. पण त्यांनी मला घरी येऊन सांगितलं नाही चालणार नाही, लागेल तर हाच पखवाजा लागेल, नाही तर कीर्तन पण पखवाज. एवढी निष्ठा त्यांच्यावर. खऱ्या अर्थानं दादा एवढं गोड वादन करतात, त्यांचे या ठिकाणी खूप आभार. त्यांनी माझं कीर्तन वाजवलं, या ठिकाणी माझ्यासाठी वेळात वेळ काढून आले आणि या परिवारासाठी वेळात वेळ काढून आले. तुमचे या ठिकाणी खूप खूप आभार. त्याचबरोबर विनेकरी बाबा असतील, त्यांचे आभार.